म्हणजे काळजी करण्यासारखं आहे आणि त्याच्या जर आपण त्याच्याबरोबर जर आपण जर तुलना केली तर त्या मानाने आपण असं म्हणाल तसं भारताची अर्थव्यवस्था नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी आहेत. म्हणजे इतर राज्यांच्या आणि इतर म्हणजे पाश्चिमात्य देशांच्या बरोबर जरी आपण तुलना केली तरी आपलं लक्षात येतं. परंतु राजकीय वातावरण जे देशातलं आहे, आर्थिक विकास तुम्हाला करायचा असेल, तुम्हाला जर काही नवीन पावलं उचलायची असेल, नवीन धोरण घ्यायचं असेल तर त्याला कुठंतरी सहमती असायला लागते. राजकीय सहमती ही अतिशय आवश्यक आहे. आणि जर आपण गेल्या 2 वर्षातलं बघितलं तर ही राजकीय सहमती निर्माण करण्यात कुठेतरी हे सरकार ती राजकीय सहमती ज्यांच्या पक्षावर करायची ते त्या पक्षाचे खासदार हुसेन दलवाई आपल्याबरोबर आहेत. हुसेनजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. हुसेनजी, नरेंद्र मोदींनी जे विधान केलंय त्यामध्ये त्यांनी अनेक NGOज आणि त्यांचं परदेशी फंडिंग तपासायची गरज पुन्हा अधोरेखित केली. ते तपासायची गरज आम्ही बोलून दाखवली म्हणून आमच्यावर अशा स्वरूपाचे हल्ले सुरू झाले आणि काळा बाजार करणारे आमच्या विरोधात जात आहेत. अशा वेळी पंतप्रधानांना, ते कुठल्या पक्षाचे आहेत हा दुसरा मुद्दा आहे, परंतु पंतप्रधानांना सपोर्ट करणं हे या देशाचं कर्तव्य असं वाटत नाही आपल्याला? हुसेन दलवाई, तुम्ही त्यांच्या फॉरेन फंडिंग टू NGOज या विषयाला त्यांच्या विरोधात आहात. मला तसं वाटत नाही. सरकारने स्वतःहूनच ही परिस्थिती आपल्यावर उलटवून घेतलेली आहे. एक तर गेल्या निवडणुकीच्या वेळेला ज्या तऱ्हेनं वारेमाप आश्वासनं दिली आणि एक असं वातावरण निर्माण केलं गेलं की मोदी आल्यानंतर सगळे प्रश्न सुटणार आहेत आणि मध्यम वर्गाला बरंचसं वाटलं त्यावेळेला, त्यांचा भ्रमनिरास झालेला असलेल्या इंडस्ट्रियलिस्टचाही झालेला आहे. त्यांनाही आता काय करावं नेमकं सुचत नाही. त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांना मदत केलेली होती, मोठ्या प्रमाणात त्यांना पाठिंबा दिला होता, सर्व अर्थाने पाठिंबा दिला होता, त्यांचं समर्थन केलं होतं, पैसा अडका दिला होता, इलेक्शनला पूर्णपणे मदत केली होती. तेच सगळे आता निराश झालेले आहेत, काही विरोधात गेलेले आहेत. सबंध मीडियाने ज्या तऱ्हेने त्यांना उचलून धरलं होतं तो मीडियाही आता साशंक झालेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि उगाचच काही लोकांना समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचं, द्वेष भावना निर्माण करण्याचं जे सगळं चाललेलं आहे ते नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असून सुद्धा थांबवत का नाहीत? म्हणजे कुठे ना कुठेतरी त्या आघाडीवर प्रधानमंत्री म्हणून जे काय वागले पाहिजेत ते वागताना दिसत नाहीत. ते कुठेतरी RSSच्या विरोधामध्ये जाण्याचं जे धैर्य दाखवलं पाहिजे ते दाखवत नाहीत. त्यांना म्हणजे एका बाजूला RSS ही त्यांना अडचणीत आणते, दुसऱ्या बाजूला त्यांचे भाजपमधले काही आमदार खासदारी विरोधात कामं करतात, काही बोलतात. समाजामध्ये उद्यापासून संसदेचं हिवाळी किंवा ज्याला आपण बजेट सेशन म्हणून ते बजेट सेशन चालू होत आहे. यामध्ये रेल्वे अर्थसंकल्प आहे किंवा केंद्रीय अर्थसंकल्प आहे, दोन्ही सादर केले जाणार आहेत. त्यानंतर 1 महिन्याची सुट्टी 15 मार्च नंतर आणि 15 एप्रिल नंतर पुन्हा 15 मे पर्यंत अशी संपूर्ण सेशनची विभागणी आपल्याकडे केलेली आहे. काँग्रेसची या अधिवेशनाबद्दलची अधिकृत भूमिका काय? आपण याला विरोध करणार आहात, सहकार्य करणार आहात? आपली नेमकी व्यूहरचना काय आहे? काँग्रेस पक्ष नेहमी अधिवेशन नीट व्हावं, नीट चालावं, या देशाची लोकशाही अधिक बळकट व्हावी या दिशेनंच सातत्याने प्रयत्न करतो. एक लक्षात घ्या, ज्या वेळेला काँग्रेस सत्तेवर होती त्यावेळेला ज्या पद्धतीनं कुठेतरी चुकीचे प्रश्न निर्माण करून अडवणूक केली जात होती तसं काँग्रेस करू इच्छित नाही, करणार नाही आणि केलंही नाही. प्रश्न ज्या वेळेला निर्माण झाले उगाचच डिवचणं, उगाचच उदाहरणार्थ अरुणाचलचा प्रश्न ज्या पद्धतीने निर्माण केला गेला, काय करायचं काँग्रेसने? विरोध केलाच पाहिजे ना. आता माझं असं म्हणतं आहे GSTच्या बिलाच्या संबंधामध्ये काँग्रेसनी त्यांना सांगितलेलं आहे 2-3 त्याच्यामध्ये तुम्ही हे करा, आम्ही सांगितलेल्या गोष्टीचं बदल करा, आम्ही GST बिल तुमचा पास करायला तयार आहोत. GST बिल हे आणलेच होते काँग्रेसने, पण यांना प्रत्येक गोष्ट कुठे ना कुठेतरी काही लोकांच्या पुरतीच करायची आहे. या देशातल्या सर्वसामान्य माणसाला घेऊन जी इकॉनॉमी चालवावी लागते ती चालवायची नाही. आज याचे RBIचे गव्हर्नर काय सांगतात ते ऐका. मनमोहन सिंग कधीही न बोलणारे त्यांनी सुद्धा ज्या पद्धतीनं 4 गोष्टी सांगितल्यात, कानपिचक्या दिलेल्या आहेत, या हे बघा ते लक्षात येईल तुमच्या. आणि दुसरं मोठ्या प्रमाणात आता बाहेरून पैसा हुसेन दलवाई,
आपण 2010चा काळ पाहिला तर 2010ला भारतीय जनता पक्षाने 2G स्कॅमच्या संदर्भामध्ये कडक भूमिका घेतली आणि 2G स्कॅम करता त्यावेळेला संसद त्यांनी चालू दिली नाही. 2011 मध्ये CVCची अपॉइंटमेंट होती, त्या CVCच्या अपॉइंटमेंटवरनं 2011 मध्ये संसद चालू दिली नाही. 2012 मध्ये कोळसा खाणीच्या संदर्भामध्ये त्याच्या वितरणाच्या संदर्भामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या संदर्भात काही थेट आरोप करण्यात आले होते आणि पंतप्रधानांचा राजीनामा या भूमिकेवर भारतीय जनता पक्ष अडून बसलेलं होतं. किंबहुना जॉईंट पार्लमेंटरी कमिटी अनेक मागण्या त्या काळात होत होत्या. नेमकं आत्ता काँग्रेसला काय हवंय? काँग्रेस संसद चालू देणार आहे का नाही आहे? आणि चालू देणार नसेल तर काय दिल्याने काँग्रेस आता संसद चालू देणार आहे? नाही, काँग्रेस चालू देणार नाही असं तुम्ही समजूच नका. काँग्रेसला संसद चालावी असंच वाटतं. इथे तुमच्या समोर हे बसलेले आहेत, बागायतकर बसलेले आहेत, ते सांगतील. ते पत्रकार आहेत, त्यांचं निरीक्षण असतं. काँग्रेसला अधिवेशन चालावं असं वाटतं, पण अधिवेशन चालवणं सरकारची जबाबदारी असते. सरकारने त्या संबंधामध्ये संवाद साधावा लागतो. काय करायचं काय नाही. आता मला सांगा, JNUचा इश्यू कशासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात ताणला गेलेला आहे? त्याच्या संबंधामध्ये इन्व्हेस्टिगेशन का नीट केलं जात नाही? पोलीस एकदम जातात आणि कुणालाही पकडतात. हा काय प्रकार आहे? ज्या पद्धतीने त्यांचेच काही पदाधिकारी त्या राजाच्या मुलीला राजा ठार का मारत नाही, गोळ्या का ना घालत नाही, असे प्रश्न विचारतात. म्हणजे नेमकं काय ते लक्षात घ्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये पोंक्षांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की गोडसेंची स्तुती मी करणार आणि गोडसेचं काय जे आहे ते बाहेर आणणार. गोडसेची एक बाजू आहे ती समजावून सांगणार. म्हणजे राष्ट्रपिता तुम्ही मानताना गांधींना, पण राष्ट्रपिता हे कुठल्याही सदनाचे खून केला त्याचं समर्थन इथं त्यावेळेला पोंक्षेंना पकडलं जातं का? कन्हैया कुमारला पकडलं जातं खोट्या आरोपावरून, देशद्रोहाच्या आरोपावरून. सरळ सरळ देशद्रोह करणारे जे लोक आहेत ही या देशाची घटना मानणारे लोक नाही आहेत, घटना मानतच नाही असं सांगतात. दुसरीच त्यांचा राष्ट्रवाद, तुम्ही एक लक्षात द्या उदयजी, त्यांचा राष्ट्रवाद हा वेगळा आहे. घटनेने दिलेला राष्ट्रवाद जो बाबासाहेब आंबेडकरांनी इथे सगळंच संपवलं, जातीव्यवस्था संपवली, धर्मव्यवस्था संपवली, त्यांनी जे निर्माण केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने आपण हा देश चालवतो. ती घटनेला आव्हान देणारी जी मंडळी आहेत. हुसेन दलवाई, आपल्याकडे जीएसटीचा बिल आहे, जीएसटीचा बिल आहे, हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या जजेसच्या सॅलरीचं बिल आहे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट त्याचं अमेंडमेंटचं बिल आहे, कन्झ्युमर प्रोटेक्शन बिल आहे, रस्ते सुरक्षा विधेयक आहे. मी तुम्हाला अशी 16 विधेयकं सांगू शकतो की जी आत्ता पार्लमेंटच्या संमतीसाठी गेले 2 सेशन्स तशीच पडलेली आहेत. या सर्व बिलांच्या मंजुरीकरता काँग्रेस भारतीय जनता पक्षाच्या सरकारला सहकार्य करणार की नाही? प्रश्नच नाही. मी तेच म्हणतो, आम्ही सहकार्य करायला तयार आहे. त्या संबंधामध्ये संवाद साधला पाहिजे. त्या बिलांच्या संबंधात असं एकदम तुम्ही बिल आणण्याऐवजी यांच्याबरोबर काँग्रेस पक्षाशी किंवा इतर पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून त्याच्यामध्ये काय सुधारणा केल्या पाहिजेत अशा रीतीचं होऊ शकतं. भूमी अधिग्रहणाच्या संबंधामधला कायदा आला, त्याला त्यांनी पाठिंबा दिला होता. तो कायदा तुम्ही बदलता, शेतकऱ्यांच्या विरोधात संबंध कारवाया करता. आज आदिवासींना जे प्रोटेक्शन मिळालेलं आहे आदिवासी फॉरेस्ट ऍक्ट खाली, ते सुद्धा बदलायला हे निघालेले आहेत. जे तुम्ही कायदे म्हणताय भूमी अधिग्रहणाच्या संबंधामध्ये सुद्धा, रोड डेव्हलपमेंटच्या संबंधामध्ये तो मुद्दा येणार आहे. तुम्ही शेतकऱ्यांना बरोबर कसं घेणार? या देशामध्ये वेगवेगळे गट आहेत, वेगवेगळे समाज आहेत, त्यांना बरोबर घेऊन जाण्याच्या दृष्टीनं तुम्ही विरोधी पक्षाशी सातत्याने, विरोधी पक्ष म्हणजे मी फक्त काँग्रेस म्हणत नाही, सगळ्यांशीच तुम्ही डायलॉग करून त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. दुर्दैवानं याच्या अगोदर तो काढला गेला नाही. यावेळेला ते काढतात का बघूया, आणि ते काढणार असतील तर आमचं सहकार्य असणार आहे. संसद चालवण्याकरता हुसेन दलवाई 184 असेल, 93 असेल किंवा 193 असेल, या तिन्ही नियमांचा आपला चांगला अभ्यास आहे. काँग्रेस यापैकी कोणत्या आयुधाचा वापर करताना आम्हाला यावेळी दिसणार आहे का संसदेमध्ये? आयुधांचा वापर तर केलाच पाहिजे. मग विरोधी पक्षामध्ये कशाला आम्ही बसलेले आहोत?
या आयुधांचा वापर करून सरकारवर दबाव आणणं आणि सरकारला जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायला लावणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. ते आम्ही करणार. जी आयुधं अवेलेबल आहेत ती आम्ही वापरणार. त्याच्यात काही आनंद बागायतकर, हे संसदेचं अधिवेशन हुसेन दलवाई म्हणतात त्याप्रमाणे अत्यंत सुरळीत चालेल आणि या सगळ्या 16 बिलांवर साकल्यानं चर्चा होईल आणि त्या बिलात योग्य ते बदल करून ती पास केली जातील असं आपल्याला आतापर्यंतचा आपला संसदेचा जो पत्रकारितेचा अनुभव आहे तो सांगतोय. इतकं हे सगळं सरळ होईल आता? नाही, सरळ होईल असं अजिबात मला वाटत नाही. कारण जे मुद्दे समोर आहेत सध्या ते लक्षात घेता संसद कितपत सुरळीत चालेल याची जरा शंकाच येते. परंतु जो मुद्दा आपण चर्चा करतो आहे, एक तर जसं GST बिल की जे एक बऱ्याच मोठ्या चर्चेचं एक केंद्रबिंदू मानलं गेलं आहे, असं आहे GSTच्या मध्ये जो सरकारचा जो म्हणजे जे आर्थिक सल्लागार आहेत हे तर त्यांचा एक रिपोर्ट आलेला आहे आणि ज्याच्यामध्ये त्यांनी काँग्रेसने ज्या 3 मागण्या केलेल्या आहेत त्या जवळपास ॲड्रेस केलेल्या आहेत. आता तो रिपोर्ट जो आहे तो सरकारने मान्य करणं आणि काँग्रेसशी त्याबाबत थोडीशी चर्चा करून 1-2 गोष्टी तुमच्या आम्ही स्वीकारतो, एखादी गोष्ट आमची तुम्ही स्वीकारा, हा जो संवाद आहे. शेवटी डेमोक्रेसी म्हणजे काय? डेमोक्रेसी म्हणजे हा शेवटी डायलॉग, डिबेट, डिस्कोर्स आणि कम्युनिकेशन विरोधी पक्ष आणि सरकार याचा अर्थ संसदीय लोकशाही आहे. परंतु कुठेतरी हे सरकारसुद्धा या गोष्टीमध्ये कुठेतरी या सरकारमध्ये ती कमतरता आहे की विरोधी पक्षांशी संवाद एक चांगल्या पद्धतीने साधणं. कारण बऱ्याचदा आम्ही संसदेत सुद्धा बघतो आणि जे आम्हाला कुठेतरी खटकतं, म्हणजे आता मी गेले जवळपास 30 वर्ष मी संसद पाहतो आहे की म्हणजे सरकारचे जे संसदीय कामकाज मंत्री आहेत ते दरवेळेस सांगतात की आम्ही इथे 5 वर्षासाठी आलो आहे, आम्हाला 5 वर्षासाठी मॅन्डेट आहे, लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे, लोकांनी तुम्हाला 44वर नेऊन ठेवलेलं आहे. संसदीय कामकाज मंत्र्यांनी हे बोलायचं नसतं. संसदीय कामकाज मंत्र्याचं काम जे आहे ते संसदीय व्यवस्थापनाचं आहे आणि आपलं सभागृह संसद ही कशी चांगली चालेल. आम्ही प्रमोद महाजनांना बघितलेलं आहे, सुषमा स्वराजना बघितलेलं आहे, प्रियरंजन दासमुन्शींना बघितलेलं आहे. तर हे संबंध कसे तुम्ही ठेवता, संवाद तुम्ही ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न असा आहे की वाजपेयी पंतप्रधान असताना इतकं अशा स्वरूपाचं, ज्याला आपण होस्टाईल इंग्रजीमध्ये शब्द वापरतो, अशा स्वरूपाचं स्फोटक वातावरण होतं का नव्हतं? काय वाटतं आपल्याला त्याची तुलना करता? नव्हतं. याचं कारण असं की वाजपेयींचं सरकार हे संवाद साधण्यामध्ये त्यांची एक संवाद त्यांनी साधलेला होता विरोधी पक्षांबरोबर. आणि लक्षात ठेवा, वाजपेयींचं सरकार एकमताने पडलेलं होतं, बरोबर आहे. पण तरी देखील पुढची जी 5 वर्ष वाजपेयींनी जी सलग काढली ते अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध होते. आणि म्हणूनच इथे प्रश्न निर्माण होतो की जेव्हा तुम्हाला जर 282चं मॅन्डेट आहे, जर तुमचं सरकार स्थिर आहे, तर मग तुम्ही संसद चांगल्या रीतीने चालवू का शकत नाही? तुम्ही संसद चांगल्या रीतीने चालवू का शकत नाही? नाना पटोले आता आपल्याशी या चर्चेत सहभागी होत आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाना देतील. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय अस्थिरतेचं राजकारण. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.